सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सवंडकर प्रतिष्ठित नॅशनल पुरस्काराने सन्मानित। हिंगोली जिल्ह्यातील रेडगाव येथील रहिवासी शिवाजी बाबूराव सवंडकर यांना देश पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण अवॉर्ड फॉर सोशल वर्क या पुरस्काराने नवी दिल्ली येथे शिवाजी सवंडकर यांना सन्मानित करण्यात आले। 26 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे भव्य पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन येथे 26 नोव्हेंबर रोजी भव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते शिवाजी सवंडकर यांना मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हा गौरवशाली पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आणि रेडगाव परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पसरले। स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्वयंसेवी संस्था यांनी शिवाजी सवंडकर यांचे मनपूर्वक अभिनंदन केले जात आहे। भारताच्या संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं हा दिल्ली येथे पुरस्कार देण्यात आला। भारताचे संविधानकार, युगपुरुष, महामानव, बोधिसत्व, लेखक, समाजशास्त्री यांच्या दिनी हा गौरव झाला ही माझ्यासाठी स्वाभिमानाची बाब आहे। नॅशनल ग्लोबल संस्था ही भारताची सर्वांना पुरस्कार देते आणि ह्या पुरस्कार मला देशाचे केंद्रीय मंत्री श्री माननीय रामदासजी आठवले साहेब, न्याय व सक्षमीकरण मंत्री यांच्या हस्ते हा मला पुरस्कार देण्यात आला। माझं गाव हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रेडगाव गाव आहे। त्या गावात मी सुरुवातीला माझं गाव तालुक्यात हागंदरी केलं। मला तालुक्याचा प्रथम पुरस्कार ग्रामपंचायतला मिळाला आहे। त्या पुरस्काराची दखल घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाने निवड केल्यानंतर मी नावकोठी तालुक्यात बेगुसराय जिल्ह्यात बिहार राज्यात मी लोकांना शौचालयासाठी मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं। देशाच्या संविधान दिनी हा माझा गौरव झाला ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी नाहीतर माझ्या जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे आणि ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे। मराठवाड्यात पुरस्कार भेटला मला आनंदच वाटणार, कारण एवढ्या मोठ्या मराठवाड्यात माझ्या एकट्याचा गौरव होतोय ही माझ्यासाठी आनंदाचीच बाब राहणार। समाजकार्य हे आता आमचा वसाहत आहे। ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं देणं हे ऋण असते आपल्याला आणि ते ऋण कुठल्या तरी रूपाने फेडणं आहे। किडामुंगी जन्माला येते, इतिहास निर्माण होत नाही। आपण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना, गंजून मरण्यापेक्षा झिजून मेलं बरं। त्यासाठी आम्ही झिजून मरणार, इथून पुढे समाजाचं काम चालू ठेवतो। सरपंच संघटनेमार्फत आम्ही सरपंचाला जागरूक करण्याचं काम करतो। येणारा निधी, वित्त आयोग असो, निधी असो, कसा वापरायचा आणि गावाचा विकास कसा करायचा। आपण जसे लोक वारीला देवधर्माला जातात तसं आपण आपल्या गावात ही वारी समजून आपण आपले गाव हागंदरी केलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे आणि लोकांना पिण्याचे पाणी आरोचे दिले पाहिजे, सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे। हे आम्ही लोकांना मार्गदर्शन आपल्या सरपंच संघटनेच्या माध्यमातून करत आहोत। विविध संघटनेत आणि विविध पदावर काम करतो। मी हा प्रथम शेतकरी आहे। माझ्या घरात कोणी राजकीय नाही आणि कुठला उद्योगधंदा नाही। मी हा माझा प्रथम उद्योग हा शेतीचा आहे। प्रस्थापित लोक ह्या विस्थापित लोकांना काम करू देत नाही। येडे लोक इतिहास घडवतात, शहाणे लोक इतिहास वाचतात। त्याच्यातून हा समाज घडत जातो आणि समाजाचं कार्य चालू राहतं। विद्यार्थी दशेपासून मी तसा समाजकार्यात सक्रिय आहे। पण जसं मी 95 पासून छावा संघटनेच्या माध्यमातून, विविध संघटनेच्या माध्यमातून समाजात रक्तदान शिबिरे असो, सामूहिक विवाह सोहळे असो, कुराळ बंदी, चरई बंदी अशा सर्व अनेक कार्यक्रम आम्ही घेत चालतो। त्यासाठी आनंदाची बाब आहे। माझ्या मित्र परिवार, सगळे सोयरे यांच्यासाठी आनंदाची बाब आहे। काल मी दिल्लीहून आल्याच्या नंतर जागोजाग विमानतळ असो, रेल्वे स्टेशन असो, बस स्टँड असो, रस्त्याने जातो इतर सर्व सामान्य जनतेचा एक प्रेमाचा हा वर्षाव आहे आणि त्यांना वाटते की आपल्या माणसाला कुठेतरी भारताच्या सर्वोच्च ठिकाणी हा पुरस्कार होते, सन्मान होते, ही त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बाब आहे। म्हणून हा माझा सत्कार। आठवले साहेबांकडे बोलणं काही तेवढं झालं, पण त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या मराठवाड्यात या, आम्हाला एखादा कार्यक्रमाला वेळ द्या। आम्ही त्यांना बोललो, पण ते खूप घाईत होते, त्यांना दुसरे पुढचे कार्यक्रम होते। सामाजिक कार्यक्रमाला राजकीय जोड लागते। आता येणाऱ्या काळात आमचं सर्कल जिल्हा परिषद सर्कल ओपनला आहे। पक्षांना संधी दिल्यास आपण जिल्हा परिषद लढवणार आहेत हे आपलं निश्चित। काम करणाऱ्याला जनता स्वीकारते, कारण आम्ही काय असे रणछोडदास नाही, मैदानातून पळून गेलो नाही। आम्ही आमच्या जनतेसोबत, सर्वसामान्यांसोबत नाळ जोडलेले आहे। गावासाठी खूप करण्यासारखं आहे आणि गावासाठी खूप करायची आपली इच्छा पण आहे आणि आम्ही अजूनही चालू आहे। तरुणांना तर एवढ्या तरुणांना नोकऱ्या मिळणार नाहीत आणि नोकऱ्या शासन एवढ्या देऊ शकत नाही, कारण तरुणांना स्वावलंबी व्हायचं असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, बुटाच्या पालीसपासून केसाच्या पालीसपर्यंत स्वतःचा उद्योगधंदा केला पाहिजे, या मताशी मी सहमत आहे। ग्रामीण भागात खूप काम करण्याला संधी आहे, पण लोकांच्या शहराकडे लोंढा जास्त येतो, तर कुठेतरी थांबला पाहिजे। कारण शहरात कमी पैशात लोक काम करायला तयार आहेत, पण ग्रामीण भागात जास्त पैसे मिळून सुद्धा काम करायला तयार आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शहर
झपाट्याने याच्यासाठीच वाढत आहेत. चांगले लोक, चांगले कारागीर, चांगले कामगार ते शहराकडे येत आहे. त्याच्यामुळे खेडे थोडे वस पडत चालले. ते खेड्यात कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्या माणसाने खेड्यात उद्योग केले पाहिजे. खेड्यात खूप संधी आहेत काम करणार. समाज कार्यकर्ते सांगितलं असतो साहेब, आपण कुठं तरी आपण हे तुकाराम महाराजांच्या म्हणीपुरात तुकाराम महाराजही म्हणले होते की आता तेव्हा तुकाराम महाराज म्हणत होते, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आज तुकाराम महाराज असले तसे म्हणले नसते. आज बोले तैसा न चाले त्याची गुडघ्यापासून छटावी पावले असे म्हणले असते. कारण आज राजकीय लोक बोलत तसं चालत नाहीत. दरवर्षी 2 करोड नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते, एक तरुणाला नोकरी लागली नाही, एक उद्योग आला नाही. तर हे कसे राजकीय उदासीनता आहे. राजकीय लोकांनी तरुणासाठी उद्योगधंदे उभे केले पाहिजे. त्यातल्या त्यात आमचा हा हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात सर्वात छोटा जिल्हा आहे. 3 विधानसभा मतदारसंघात जिल्हा आहे. कुठले उद्योग नाहीत. त्यामुळे तरुणाला दिशाहीन तरुण आहे. त्यासाठी तरुणाला उद्योग देण्याचा हा आमचा पुढचा प्रयत्न राहील. पुरस्कार हा इतकी काही सोपी गोष्ट नाही. ते आता सामाजिक न्याय सक्षमीकरण विभागामार्फत चौकशी होती, त्याचा सर्वे केला जातो आणि त्याच्यात नाव गेल्याच्या नंतरच तुमच्या नावाची निवड होती. आणि त्यांनी आपल्या समाजासाठी आपलं कार्य चालू ठेवावं आणि कार्याची दखल आपोआप घेतल्या जाते. तुम्ही काम केलं तर तुम्हाला 100% सर्वांनाच पुरस्कार मिळेल, ही माझी सर्वांसाठी शुभेच्छा राहतील. ज्या समाजात जन्मतो, ज्या समाजात राहतो, त्या समाजाचा ऋण असते. समाज आरक्षण, स्वराज्य आणि सक्षमीकरण, समाज सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी समाजानं, सगळ्या तरुणांनी सगळ्यात अगोदर शिकलं पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण अन्याय सहन करायचा नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला होणाऱ्या अन्यायाला आपण वाचा फोडली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वाचा नाही फोडणार त्याला न्याय नाही मिळणार. आई वडिलांनी तर साहेब आपल्याला जन्म दिला, आपल्याला घडवलं. सर्वसामान्य अशिक्षित आई वडील असून त्यांनी आपल्याला घडवलं, इथपर्यंत पाठवलं आणि त्या पाठवल्यामुळं आणि आपण शहरात शिक्षण घेतल्यामुळं या पुरस्कारांना पात्र ठरलो. त्यासाठी आई वडिलाचे, माझ्या सगळे भाऊबंदकीचे सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. कारण त्यांनी माझ्या पाठीवर खंबीर उभे राहिले. सर मला आनंद अश्रू आणि माझं हृदय भरून आले की आपल्या भारताच्या सर्वोच्च ठिकाणी आपला सन्मान होतोय, ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या मित्र नातेवाईक सर्वांसाठी आनंदाची गोष्ट.